हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम आहे. लेव्हल 2 चा उपक्रम आहे. यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा लाभ आपण घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता समजावून सांगितली. मराठीच्या पूर्ण टेक्निकल टीमला प्रणाम करते, त्यांना धन्यवाद देते, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा अभ्यासक्रम घेणं आपल्याला शक्य होत नाही. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. आजच्या वर्गाला काही नवीन भक्त जॉईन झाले आहेत का? कोण कोण लोक नवीन जॉईन झालेत त्यांनी हँड रेज करू शकता का तुम्ही? कारण हा आपला अध्याय दुसरा आजपासून मी घेते आहे. तुमचं काही फार मिस नाही झालेलं. 2च वर्ग झालेले आहेत, म्हणजे अध्याय 1 पूर्ण केलेला आहे मी. वैष्णवी माताजी, बरं, हरकत नाही. मग जे नवीन झालेले आहेत मी त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग परत एकदा ग्रुप तुम्ही ते बघून घ्या. पुढच्या वेळेला तुम्हाला काही अडचणी असतील, त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. कारण एक 4-5 जण असतील ना तर मग मी वर्ग घेऊ शकले असते, पण इथे मला तसं कोणी दिसत नाहीये. तर आज आपण अध्याय 2 चा वर्ग आहे, तिथून तुम्ही सुरू करा. आणि लेव्हल अध्याय 1 चं रेकॉर्डिंग मी वर्गामध्ये पाठवते तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला. बघून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही निश्चित विचारा. कोणाला काही अजून सांगायचं आहे का याविषयी? अमृता माताजी, तुम्ही पण नवीन आहात. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मी रेकॉर्डिंग शेखर प्रभूजी, ठीक आहे, हरकत नाही. मग मी एक आपला जास्त काही तुमचं झालेलं नाहीये मिस. आज आपला अध्याय 2 चाच वर्ग आहे. 2च वर्ग झालेले तर मी रेकॉर्डिंग निश्चित पाठवते तुम्हाला. हरकत नाही. तर आता आज आपला हा अध्याय 2 चा आपण सुरू करतोय. सांख्य योग असं अध्यायाचं नाव आहे. आणि श्री या अध्यायाला गीतेचं सार असं म्हटलेलं आहे. तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग या सर्वाबद्दल थोडी थोडी माहिती आजच्या अध्यायामध्ये आपल्याला करून दिलेली आहे. जसं एखाद्या सिनेमाचा ट्रेलर असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येतो तो बघितल्यावरती की या सिनेमामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे, तसाच हा अध्याय आहे. अर्जुन या अध्यायामध्ये आपण बघतो भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचं शिष्यत्व पत्करतो. नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातला जो मूलभूत अंतर आहे ते स्पष्ट करत श्रीकृष्ण उपदेशाला प्रारंभ करतात.
देहांतराची प्रक्रिया, भक्तिमय भगवंतांची भक्तिमय सेवा आणि मग स्थिताधीर मुनींची लक्षणं, ही अशी बरीच माहिती आपल्याला या आजच्या अध्यायामध्ये मिळणार आहे. तर आपण आजच्या अध्यायाला आता सुरुवात करूया. अध्याय हा मोठा आहे, दुसरा अध्याय मोठा आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण असा अध्याय आहे हा, आणि त्यामुळे आपण हा व्यवस्थितपणे समजून घेऊया. तुम्ही इथे बघाल तर अर्जुनाने स्वतःच्या मनाने ठरवलंय काय बरोबर आहे, काय चूक आहे. आणि बरेचदा आपल्या बाबतीतही असं होतं की आपल्याला शास्त्राचं व्यवस्थित ज्ञान नसल्याने आपण मनाने जे ठरवू ते योग्य असेलच असं नाही. आपला दृष्टिकोन योग्य असेलच असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आधारावरती योग्य निर्णय घ्यायला हवे. त्यासाठी गुरूंचं महत्व आहे, जे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या संकटांवर, अडचणींवरती मात करण्यासाठी आपल्याला इथे गुरु, साधू आणि शास्त्र यांचा आधार घेतला पाहिजे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण आता आजच्या अध्यायाला सुरुवात करू. अध्याय 2. हरे कृष्ण. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. हरे कृष्ण. कोण अनुवाद वाचेल का? मी वाचू माताजी? हा, वाचा वाचा हरे वाचा. कृष्ण. संजय म्हणाला, करुणेने भारावलेले मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. हरे तात्पर्य कृष्ण. हरे नाही, कृष्ण. तात्पर्य मी समजावून सांगते बरं माताजी. बरं बरं. हा, आता आपण पहिल्या अध्यायाचा शेवटचा श्लोक बघितला होता बघा. तुम्हाला आठवत असेल तर अर्जुनाची शोकमग्न परिस्थिती होती. त्याने मुकुट बाजूला काढून ठेवला होता, धनुष्य हातातून त्याच्या गळून पडलेलं होतं आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी हतबल होऊन तो रथामध्ये खाली बसला होता. अश्रुपूर्ण कुलेक्षणम असं श्लोकामध्ये वर्णन आहे बघा. तर आता पहिल्या अध्यायाच्या हा जो शेवटचा श्लोक होता, याच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादांनी सांगितलंय की अर्जुनासारखा दयाशील, मृदू, सहृदय, अहिंसक व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सर्व प्रकारे योग्य असतो. अर्जुनाच्या हतबल परिस्थितीचं वर्णन कसं करण्यात आलं होतं की त्याने धनुष्यबाण बाजूला काढून ठेवला होता, शोकाकुल होऊन तो रथामध्ये खाली बसला होता. आणि या श्लोकामध्ये श्रीला प्रभुपाद सांगतात की भौतिक करुणा, शोक, अश्रू ही सर्व आत्मस्वरूपाविषयी अज्ञानाची लक्षणं आहेत. सनातन आत्म्यासंबंधी करुणा असणे म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला. पण जेव्हा आपण आपलं खरं स्वरूप जाणत नाही आणि स्वतःला शरीरच मानतो, तेव्हा ही आता ही अशी लक्षणं दिसून येतात, जी अर्जुनाची आता हतबल परिस्थिती झालेली आहे. तर हा जो शेवटचा श्लोक आहे तो एकदा मी वाचते आणि मग समजावून सांगते की त्याचा आता संदर्भ कसा आता ह्या दुसऱ्या अध्यायाशी आहे. शेवटचा जो श्लोक आहे हा लिंक आहे हा या 2 अध्यायामधली. तर शेवटचा श्लोक मी वाचते. संजय उवाच एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्न मानसः. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि अत्यंत शोकाकुल होऊन तो रथामध्ये खाली बसला. आता हा जो शेवटचा श्लोक आहे पहिल्या अध्यायातला, जिथे संजय म्हणतोय धृतराष्ट्राला की अर्जुन दुःखाने शोकामग्न झाला आणि असा तो दिसतोय शोकामग्न झालेला आणि तो लढायला इच्छुक नाहीये. ते ऐकून आता धृतराष्ट्राला आनंद झाला आणि त्याला वाटलं की पांडव युद्ध लढणार नाही. धृतराष्ट्राला माहिती होतं की जर का पांडवांनी माघार घेतली तर ते वनातून निघून जातील आणि आपल्या पुत्रांना, कौरवांना राज्य मिळेल. तर ईर्षेने ग्रस्त असा जो व्यक्ती असतो तो कशा प्रकारे विचार करतो हे इथे आता धृतराष्ट्रावरून आपल्याला समजून येतं. पांडव युद्धातून माघार घेतील, माझ्या मुलांनाच राज्य मिळेल असं धृतराष्ट्र विचार करू लागला होता. पण संजयला इथे धृतराष्ट्राला हे सांगायचं आहे की हे शक्य होणार नाहीये. अर्जुन युद्ध लढणार नाही असं होणार नाही. आता अर्जुनाच्या मनातील जे सर्व संशय आहेत ते कृष्ण उन्मळून टाकतील. ज्याप्रमाणे कृष्णांनी मधु नावाच्या राक्षसाचा वध केला, तेच कृष्ण आता कृष्णाच्या सर्व शंका मिटवतील. त्यामुळे संजय कृष्णांना मधुसूदन असं संबोधतो. तर आपण तात्पर्यामधला थोडा भाग वाचूया, ज्याने आपल्याला हे समजायला मदत होईल. सायली माताजी, तुमच्याकडे पुस्तक आहे का? आहे आहे.
हा. मग दुसऱ्या अध्यायातला जो पहिला श्लोक आहे ना, त्याच्या तात्पर्यामध्ये पहिल्या 4-5 लाईन सोडल्यानंतर एक हम्म. बुडणाऱ्या वस्त्राविषयी करुणा करणे व्यर्थ हो आहे हे हो वाक्य आहे आहे. तुम्हाला हो दिसतंय. हा, हो हो तिथून वाचा, तिथून वाचा. हो. हरे कृष्ण. बुडणाऱ्या मनुष्याच्या शोकाबद्दलची करुणा व्यर्थ आहे. 5 भौतिक शरीर हा मनुष्याचा बाह्य पोशाख आहे. जो मनुष्य अज्ञानाच्या महासागरात पडलेला आहे, त्याचा केवळ बाह्य पोशाखाचा रक्षण केल्याने त्या मनुष्याचे रक्षण होत नाही. ज्या मनुष्याला याचे ज्ञान नाही आणि म्हणून बाह्य वेशाबद्दल जो शोक करतो, त्याला क्षुद्र किंवा निष्कारण शोक असे म्हणतात. अर्जुन तर क्षत्रिय होता, म्हणून अशी वागणूक त्याच्याकडून अपेक्षित नव्हती. तथापि भगवान श्रीकृष्ण हा अज्ञानी मनुष्याचा शोकाचा नाश करतो आणि या कारणास्तव याने भगवद्गीता सांगितली आहे. या अध्यायात भौतिक शरीराचे विश्लेषणात्मक विवेचन करून आणि आत्म्याचे स्वरूप विशद करून परमप्रभू श्री भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्मज्ञानाचा उपदेश केला आहे. कर्मे हरे करीत. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, आता आपल्याला इथे हेच सांगितलंय की बुडणाऱ्या व्यक्तीच्या वस्त्राविषयी आपण करुणा दाखवून त्या व्यक्तीला वाचवू शकत नाही. आता कोणी अज्ञान सागरामध्ये बुडत असेल तर त्याला कसं वाचवता येईल? तर ज्ञान देऊन वाचवता येईल, जे ज्ञान घेऊन तो परिस्थिती समजू शकेल. पण इथे अर्जुन बुडणाऱ्या व्यक्तीची वस्त्र वाचवावीत असे प्रयत्न करत आहेत, जे एका क्षत्रियासाठी उचित व्यवहार नाहीये. म्हणजे जिथे करुणा दाखवायला हवी शाश्वत आत्म्यावरती, तिथे न दाखवता अर्जुनाची करुणा ही शरीरावर आहे, जे नाश पावणार आहे. हेच आपल्याला या श्लोकावरून समजून येतं. आता आपण पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच कुतस्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यं जुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. हरे कृष्ण. कोणाला अनुवाद वाचायचा आहे का? मी वाचू का माताजी? हो, वाचा. हरे कृष्णा. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे, त्याला या मोहमयी गोष्टी मुळीच शोभत नाही. असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्याच्या दुष्कृतीला कारणीभूत होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता अर्जुनाची परिस्थिती बघून इथे थोडे रागानेच कृष्ण अर्जुनाकडे बोलत आहेत. कृष्ण म्हणतात, अर्जुना, काय झालं तुला? युद्धाचा समय आहे, रणांगणावर तू उभा आहेस. युद्ध सोडून निघून जाण्याचा, शस्त्र टाकून देण्याचा असा घातक विचार तुला सुचला कसा? म्हणजे हा अविचार तर आहेच, पण सर्वांचा घात करणारा आहे. कारण ज्यासाठी हे युद्ध आरंभलं होतं, कशासाठी? तर अधर्माचा नाश करण्यासाठी. पण अर्जुनाला ते समजलं नसल्यामुळे त्याच्या अज्ञानातून तो रणांगण सोडून निघून जायला तयार झाला होता. आणि असा जर तो निघून गेला असता तर केवळ अर्जुनाचा नव्हे तर सर्वांचाच घात झाला असता. म्हणून कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अशा अशुद्ध गोष्टी तुझ्यामध्ये आल्या कशा? आता कृष्ण इथे अर्जुनाला अनआर्य असं संबोधतात आहेत. आर्य म्हणजे काय? सुशिक्षित किंवा आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यावर आधारित असणाऱ्या व्यक्तीला आर्य असं म्हणतात. पण भौतिक संकल्पनेचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तींना जीवनाचं ध्येय श्री भगवान श्रीकृष्ण यांची प्राप्ती आहे याचं ज्ञान नसतं आणि भौतिक बंधनातून कसं मुक्त व्हायचं ह्याचंही ज्ञान नसतं. म्हणून त्यांना अनआर्य असं म्हटलं गेलंय. आता अर्जुन खरं तर क्षत्रिय आहे. युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे, पण तो कर्तव्यापासून भ्रष्ट होत होता, म्हणून त्याला इथे अनआर्य असं संबोधलेलं आहे. आर्य म्हणजे वैदिक संस्कृतीला जाणणारे आणि वेदांना अमान्य अशा ज्या गोष्टी असत ते कधीही करत नसत. काहीही प्रलोभन दिलं तरी अशा गोष्टींपासून कोणीही, म्हणजे अशा गोष्टी करण्यासाठी त्यांना कोणीही तयार करू शकत नसे. अर्जुन कसा आहे? क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांची काही कर्तव्य असतात. आता क्षत्रिय हा शब्द बघा, कोड करून बघितली तर क्षत आणि त्रिय म्हणजे क्षती होण्यापासून जो रक्षण करतो तो झाला क्षत्रिय. क्षत्रिय नसेल तर सुव्यवस्था राहू शकणार नाही. सर्व संकटातून तो प्रजेचं रक्षण करतो, सर्वत्र शांती राहावी,
म्हणून तो शस्त्र उचलतो, शत्रू सैन्यातील सैनिकांचा तो पराभव करतो, धर्मपूर्वक राज्य चालवतो. आपल्या समाजामध्ये या प्रकारे पोलीस किंवा आर्मी हे या प्रकारचं कार्य करत असतात. कारण बघा, कितीही नियम कायदे तयार जरी केले तरी त्यांना तोडणारं कोणीतरी असतंच. जे नियमांचं उल्लंघन करतात त्यांना शिक्षा द्यावीच लागते. तर आता इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अर्जुना, तू महान क्षत्रिय आहेस, एवढ्या मोठ्या कुळात तुझा जन्म झालेला आहे, एवढा तू वीर योद्धा आहेस आणि आता युद्ध होण्यास जात आहे आणि तेव्हा तू म्हणतोस की मी युद्ध करणार नाही. तर हा असा विचार तुझ्या मनात येणं अजिबात योग्य नाहीये आणि असा विचार केल्याने तुला अपयश मिळेल. तुझं मन अज्ञानाने प्रभावित आहे. खरं तर तू उच्च कुळात जन्मलेला आहेस, जीवनाचं मूल्य तू जाणतोयस, तुझा धर्म काय आहे, काय कर्म तुला केलं पाहिजे हे तुला माहिती आहे, पण तरीही तू असं बोलत आहेस. तर हे सर्व तुझ्यासाठी अशोभनीय आहे आणि अशा वागण्यामुळे तुला उच्च लोकात प्रवेश करता येणार नाही, तुझी दुष्कीर्ती होईल. आता इथे भगवद्गीतेमध्ये बघा, तुम्ही आपण हा श्लोक वाचला, तिथे सुरुवातीला आपण श्री भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. तर आता तुम्ही भगवद्गीतेमध्ये बघितलं तर जिथे धृतराष्ट्र बोलतो तिथे धृतराष्ट्र उवाच असं म्हटलं जातं. जेव्हा संजय बोलतो तेव्हा संजय उवाच, अर्जुन बोलतो तेव्हा अर्जुन उवाच, पण कृष्ण बोलतात तेव्हा श्रीकृष्ण उवाच असं न म्हणता श्री भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. तर भगवान या शब्दाचा अर्थ काय आहे ते आता आपण जरा समजून घेऊया. आपण धनवान, बलवान असे शब्द ऐकलेले आहेत. तर पराशर मुनी जे एक महान आचार्य होते आणि व्यासदेवांचे ते पिता होते, त्यांनी भगवान या शब्दाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर भग या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य आणि वान म्हणजे युक्त किंवा संपन्न. म्हणून भगवान म्हणजे ऐश्वर्यानी संपन्न. आता कृष्ण कसे आहे, षड ऐश्वर्यांनी संपूर्ण आहेत ते. कृष्णांची षड ऐश्वर्य कोणाला आठवतायत का? लेव्हल 1च्या अभ्यासक्रमामध्ये आपण हे बघितलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. कोणाला आठवत असतील तर सांगा बरं, प्रयत्न करूया आपण. 6 ऐश्वर्य जरी नाही आठवली, एखादा ऐश्वर्य आठवत असेल तरी तुम्ही उत्तर देऊ शकता. आता जी संपूर्ण म्हणजे ऑल ब्युटी, हा, सौंदर्य ऑल बरोबर. स्ट्रेंथ, हा, प्रसिद्धी. पॉवर, हा, सामर्थ्य बरोबर. यश, सौंदर्य, संपत्ती, प्रसिद्धी, यश, सामर्थ्य, ज्ञान आणि यश. संन्यास. नाही, ज्ञान आणि संन्यास माताजी. बघा, सौंदर्य, संपत्ती, प्रसिद्धी, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास ही 6 ऐश्वर्य आहेत कृष्णांची. हा, आणि ही ऐश्वर्य एकत्र आणि परिपूर्णतेने ज्यांच्यात आहेत त्यांना भगवान म्हटलं जातं. आता मनुष्यामध्ये कसं, यातील काही ऐश्वर्य आंशिक स्वरूपात असू शकतात पण परिपूर्णतेने आणि एकत्र असू शकणार नाहीत, म्हणून कृष्णांना श्री भगवान म्हणून संबोधलं जातं. नारायण, ब्रह्मदेव, शंकर किंवा इतर कुठल्याही जीवांमध्ये कृष्णा एवढी ऐश्वर्य नाहीत. तर हे आपण लक्षात घेऊया. आपणही आता भौतिक जगामध्ये बघा, या ऐश्वर्यामुळेच कुठे कोणाकडे तरी आकर्षित होतो, कोणाच्या सौंदर्याकडे, कोणाच्या संपत्तीकडे. पण मनुष्याकडे ही ऐश्वर्य आंशिक स्वरूपामध्ये सापडतात, परिपूर्णतेने आणि एकाच वेळी श्रीकृष्णांमध्येच ही ऐश्वर्य आपल्याला दिसतात. कोणी वेटलिफ्टर असेल बघा, आपण ऑलिम्पिक्स मध्ये बघतो की खूप ताकद लावून काही सेकंद तो वजन उचलतो, अगदी रेकॉर्ड वगैरे करतो, त्याला पदकही मिळतं. पण कृष्णांबरोबर, कृष्णांच्या सामर्थ्याबरोबर ह्याची तुलना होऊ शकत नाही. 7व्या वर्षी डाव्या हाताच्या करंगळीवर त्यांनी गोवर्धन उचलला होता आणि तोही 7 दिवस 7 रात्र आणि जराही त्रास न होता ते गोवर्धन करंगळीवर सांभाळून होते. तर कधी बासरी वाजवत होते, कधी गोप सवंगड्यांकडे बोलत होते. म्हणजे सर्वच हे अतुलनीय असं त्यांचं सामर्थ्य आहे. आणि इतरही सर्व ऐश्वर्य कृष्णांकडे सर्वाधिक प्रमाणात आहे. 64 गुणांनी ते परिपूर्ण असं कृष्णांना म्हटलं जातं. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव स्पष्टपणे म्हणतात, ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ब्रह्मसंहितेमधला हा जो श्लोक आहे ना, तिथे ब्रह्मदेव स्पष्टपणे म्हणतात की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही. तेच आदिपुरुष भगवान आहेत आणि गोविंद या नावाने ते जाणले जातात. तेच सर्व कारणांचं परम कारण आहेत. गोविंद सर्व कारण कारणम असं म्हटलेलं आहे. तसं श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे अनेक अवतार सांगितलेले आहेत. पण श्रीकृष्णांचे आदिपुरुष श्री भगवान असं वर्णन करण्यात आलेलं आहे.
आणि त्यांच्यापासूनच अनेक अवतारांचा विस्तार होतो असं सांगितलेलं आहे. तर इथे तात्पर्यामध्ये पण हा श्लोकाचा आधार घेतलेला आहे. एतेच सकलां पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. असे अनेक आपल्याला संदर्भ शास्त्रामध्ये सापडतात, ज्याच्यावरून आपण समजू शकतो की श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आता ईश्वर साक्षात्काराचे टप्पे हे आपण समजून घेऊया. हाही भाग आपण लेव्हल 1च्या अभ्यासक्रमामध्ये बघितला होता. ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे आपण जाणून घेतले होते. कोणाला आठवत आहेत का? ईश्वर साक्षात. 3 टप्प्यामध्ये आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो असं आपण म्हटलेलं आहे. बरं, हरकत ते नाही. ब्रह्म ब्रह्मण, आहे का? हा 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 बरोबर. ब्रह्म सांगा माताजी. ब्रह्मण, पुढचा ब्रह्म आठवतोय? परम काय परम परमात्मा आणि परमात्मा भगवान. आणि भगवान. हा भगवान, बरोबर. तर इथे आता श्रीला प्रभुपाद यांनी उदाहरण घेऊन आपल्याला हे समजावून सांगितलंय. तर ब्रह्मण म्हणजे काय? कृष्णाच्या भोवतीचं तेजोवलय. बघा, आपण रात्री एका अंधाऱ्या खोलीमध्ये आहोत आणि सकाळ होताच आता खिडकीबाहेर आपल्याला प्रकाश दिसू लागतो. यावरून आपल्याला समजतं की दिवस उजाडलेला आहे. आता आपली जिज्ञासा जर का वाढली अजून, तर आपण काय प्रयत्न करतो जाणण्याचा, की हा प्रकाश कुठून येतोय? तेव्हा आपल्याला आकाशातला सूर्य दिसतो. म्हणजे आपलं ज्ञान आता दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोचलं की हा प्रकाश सूर्यापासून येतोय. आता आपली जिज्ञासा याहून अधिक वाढली तर आपण सूर्यग्रहावर जातो, तेव्हा आपल्याला समजतं की सूर्यग्रहावरती सूर्य देवता आहेत आणि ज्यांच्यापासून हा प्रकाश येतो आहे. तशीच कृष्णांच्या साक्षात्काराचे 3 टप्पे आपल्याला सांगितलेले आहेत. ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान. आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पुस्तकातलं वाचूया तात्पर्यामध्ये आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा, कोण वाचेल का? पुस्तक ज्यांच्याकडे आहे, सायली माताजी तुमच्याकडे आहे पुस्तक, हो ना? एक मिनिट. हा हो आहे आहे. एक हा सेकंड. हा. दुसरा श्लोक बघा. दुसऱ्या श्लोकामध्ये हा दुसरा पॅरेग्राफ आहे. परम सत्याचे ज्ञान असणारे. एक मध्ये श्लोक आलाय बघा तात्पर्यामध्ये, हा हा वदंती हा असं, आणि त्याच्या त्यानंतर खालचा. हो हा हो हा परम हा वाचा. हो हरे कृष्ण. परम सत्याच्या ज्ञानाला त्याला जाणीवेच्या 3 स्वरूपात परम सत्याचा साक्षात्कार होतो किंवा अनुभव येतो. आणि ही सर्व रूपे एकच आहेत. परमात्म्याच्या 3 स्वरूपांना ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हणतात. भागवत 1.2.11. पुढे वाचू माताजी? हो वाचा. तो श्लोक स्किप ही केलात तरी चालेल, पुढचं हो वाचा. हा. ही 3 दैवी स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात. कारण सूर्यांची सुद्धा 3 विविध स्वरूपे आहेत. एक सूर्यप्रकाश, दुसरे सूर्याचा पृष्ठभाग आणि तिसरे सूर्याचा प्रत्यक्ष सूर्य हा ग्रहच. जो फक्त सूर्यप्रकाशाचा अभ्यास करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी होय. ज्याला सूर्याच्या पृष्ठभागाची माहिती झाली आहे तो जास्त पुढारलेला किंवा जास्त प्रगती करणारा विद्यार्थी होय. आणि जो सूर्यग्रहात प्रवेश करू शकतो तो सर्वश्रेष्ठ विद्यार्थी होय. सामान्य विद्यार्थ्यांना नुसते सूर्यप्रकाशाचे म्हणजे त्याच्या विश्व व्याप्तीचे आणि त्याच्या निर्विशेष स्वरूपाचा, नुसत्या जगजगीत तेजाचे ज्ञान झाले म्हणजे त्यांना समाधान होते. अशा विद्यार्थ्यांची तुलना ज्यांना परम सत्याच्या केवळ ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान झाले आहे अशा लोकांशी करता येईल. ज्या विद्यार्थ्याने त्यापेक्षा अधिक प्रगती केली आहे त्याला सूर्यबिंबाचे ज्ञान होते. अशा विद्यार्थ्यांची तुलना परम सत्याच्या परमात्मा स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झाले आहे अशा लोकांशी करता येईल. आणि जो विद्यार्थी सूर्यग्रहाचा अंततः प्रदेशात प्रवेश करतो आणि अशा विद्यार्थ्यांची तुलना परमश्रेष्ठ सत्य अशा भगवंतांच्या सगुण स्वरूपाचे ज्ञान ज्याला झाले आहे अशा लोकांशी करता येईल. म्हणजे जे भक्त असतात किंवा परम सत्याच्या भगवत स्वरूपामध्ये ज्यांचे ज्ञान झाले आहे ते सर्वश्रेष्ठ योगी होत. जरी सर्व साधक एकाच परम सत्याच्या तत्वचिंतनात मग्न झालेले असले तरी जे भक्त आहेत किंवा परम सत्याच्या भगवत स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झाले आहे ते सर्वश्रेष्ठ योगी होत.
जरी सर्व साधक एकच परम सत्याचा तत्व चिंतनामाने मग्न झालेले असले तरी जे भक्त आहेत किंवा परम सत्याच्या भगवत स्वरूपाचे ज्ञान ध्यान झालेले आहेत ते सर्वश्रेष्ठ योगी होत. सूर्यप्रकाश, सूर्यबिंब आणि सूर्यग्रहाचे अंतरंग हे एकमेकांपासून जरी अलग करता येत नाहीत तरी या तिन्ही स्वरूपांचे जे अभ्यासक आहेत ते एकाच प्रकारचे नसतात. हा, हरे ज्याचे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा हा, हो. आता आपण हे 3 टप्पे पाहिले, ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान. ब्रह्मण म्हणजे आपण समजून घेतलं कृष्णांचं तेज किंवा ब्रह्म म्हटलं जातं, ब्रह्मज्योती असंही म्हटलं जातं. आता या टप्प्यापर्यंत जो पोचेल त्याने एक टप्पा किंवा पहिली पायरी गाठली असं म्हणूया. पण प्रकाश म्हणजे कृष्ण आहेत का? तर नाही. जेव्हा पुढे प्रगती होते तेव्हा आपण जाणतो की कृष्ण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये चतुर्भुज रूपामध्ये स्थित आहे, परमात्मा म्हणून. ही झाली दुसरी पायरी, दुसरा टप्पा. सर्व सजीवांच्या हृदयस्थळी परमात्मा म्हणून कृष्ण वास करतात. आता अंतिम पायरी किंवा अंतिम साक्षात्कार म्हणजे भगवान स्वरूप, श्याम सुंदर रूपाचा साक्षात्कार, जे कसं आहे मानवासारखं आहे. दोन हात, दोन पाय, श्यामवर्ण, हातात बासरी, डोक्यावर मोरपीस धारण केलेलं हे रूप आहे. पण कृष्णांचं हे जे भगवान स्वरूप आहे, मानव सदृश्य जरी असलं तरी आपल्यापासून खूप भिन्न आहे. कसं आहे? तर भगवान स्वरूप जे आहे हे सच्चित आनंद स्वरूप म्हटलं जातं. याचा अर्थ काय? सच्चित आनंद ह्याचा अर्थ काय? तर सत म्हणजे शाश्वत आहे त्यांचं हे स्वरूप. चित म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि आनंद म्हणजे आनंदमय किंवा आनंदाने परिपूर्ण आहे. आणि आपलं स्वरूप कसं असतं? या विरुद्ध असतं. अगदी असत, अचित, निरानंद असं असतं. कृष्णांचं शरीर दिव्य आहे आणि आपलं शरीर भौतिक स्वरूपाचं आहे. तर हा जो भगवान स्वरूपाचा साक्षात्कार आहे ना, हा परिपूर्ण साक्षात्कार म्हटला जातो किंवा पूर्ण साक्षात्कार म्हटला जातो. तर हे जे 3 स्तर आहेत, ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान, हे समजून घेण्यासाठी एक आपण उदाहरण घेऊया सोपं, म्हणजे ज्याने आपल्याला अधिक हे स्पष्ट होईल. आता समजा आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत आणि ट्रेन येणार आहे. ती बरीच दूर आहे. मग ती जेव्हा जवळ येते तेव्हा प्रथम आपल्याला ट्रेनचे हेडलाईट्स दिसू लागतात. आणि ट्रेन आपल्यापासून अजून दूर असल्याने प्रकाश जवळ येताना आपल्याला दिसतो केवळ. आता ट्रेन अजून बरीच दूर असल्याने आपण जाणू शकत नाही की ही कुठली ट्रेन आहे, ह्याच्यामध्ये किती डबे आहेत, कुठल्या रंगाचे आहेत, हे स्वरूप आपण समजू शकत नाही. पण ट्रेन जवळ आली की आपल्याला लक्षात येतं की ही ट्रेन निळ्या रंगाची आहे, पुढे इंजिन आहे, मागे डबे आहेत आणि ती याच प्लॅटफॉर्मवरती येते. आता जेव्हा ट्रेन समोर येऊन थांबते तेव्हा तिचं पूर्ण स्वरूप आपण समजू शकतो की तिचा रंग कुठला आहे, किती डबे आहेत, या ट्रेनचा नंबर काय आहे, ती कुठे जाते, इतकं सर्व आपण समजू शकतो किंवा जाणू शकतो. तर त्याचप्रमाणे ईश्वर साक्षात्काराच्या पहिल्या टप्प्यामध्ये, ब्रह्मण स्वरूपामध्ये आपण कृष्णांना पूर्णपणे जाणू शकत नाही. परमात्मा स्वरूपातही पूर्णपणे जाणू शकत नाही. पूर्ण साक्षात्कार म्हणजे भगवान स्वरूपाचा साक्षात्कार आहे. जेव्हा हा साक्षात्कार होतो तेव्हा आपण म्हणू शकतो कृष्णांचा पूर्ण साक्षात्कार मला झाला, म्हणजे जो सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कार आहे. आता इथे आपण सुरुवातीला बघितलं की कृष्ण अर्जुनाला अनआर्य असं संबोधतात. तर जेव्हा अनआर्यच्या मार्गावर चालण्याने 2 गोष्टी होतात असं कृष्ण इथे म्हणालेले श्लोकामध्ये. एक शब्द आहे अकीर्तिकरम. अकीर्तिकरम म्हणजे अपकीर्ती ज्याला म्हणतो किंवा कुप्रसिद्ध. तर कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की तू आता जो विचार करतो आहेस त्यामुळे तुझी अकीर्ती तुझ्याकडे ओढवून घेतोयस आणि अशी अकीर्ती ओढवून घेणे हा आर्याचा गुण नाहीये. तसंच अस्वर्ग्यम असा शब्द पण आलेला आहे. अस्वर्ग्यम म्हणजे काय? जो प्रगती घडवून आणत नाही. आता आत्म्यासाठी प्रगती म्हणजे भूलोकाकडून ऊर्ध्व दिशेने वाटचाल, पण असं न करणे म्हणजे अस्वर्ग्यम. तर त्यामुळे कृष्ण अर्जुनाला सांगतात की जसा विचार तू करतो आहेस त्यामुळे तुझी गती उच्च होणार नाही. आणि त्यामुळे कृष्ण सांगतायत तिथे की रणभूमी सोडून अर्जुना क्षत्रियाने निघून जाणं हे उचित नाहीये. आता त्या काळी बघा, क्षत्रियाला जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करायची अनुमती दिली गेलेली होती. पूर्वी हिंस्त्र प्राणी संख्येने अधिक झाले तर ते ऋषी मुनींवरती हल्ला करीत असत. त्यामुळे राजा त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी म्हणजे क्षत्रियांना ही परवानगी दिली गेली होती. तसंच या शक्तिशाली प्राण्यांच्या बरोबर युद्ध करत असताना क्षत्रियामधील शौर्य वाढत असे आणि त्याद्वारे त्याची क्षमता म्हणजे क्षत्रियाची क्षमता कौशल्यपणाला लागत असे, म्हणून ही अनुमती दिलेली होती.
तर क्षत्रिय ज्याचं कर्तव्य आहे युद्ध करणं, धर्मपरायण होणं, सर्व प्रजेचं रक्षण करणं, हे सोडून भिक्षापात्र घेऊन जर का तो जंगलात गेला तर ते उचित नाही असं इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि आपण थोडंसं वाचूया आता तात्पर्याचं आणि मग मी तुम्हाला पुढे सांगते. एक मिनिट. ह्या श्लोकामध्ये सायली माताजी वाचणार तुम्ही? हो. शेवटचा पॅरेग्राफ आहे बघा. पूर्ण व्यासदेवांचे ना? पुरुषोत्तम, याच श्लोकामधला, दुसऱ्या श्लोकामधला शेवटचा पॅरेग्राफ, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत. एक मिनिट. हा. मध्ये एक श्लोक आहे बघा संस्कृत हो, मध्ये, हो. एतेश्च सकला ईश्वर पुंसा, त्याच्या परमकृष्ण ते ना सच्चिदानंद विग्रह तो हो, श्लोक पुढचा त्याच्याही कोणता? खाली जा, त्याच्याही एक खाली मिनिट. एक हा अजून हा श्लोक आहे. हा. मग एक 5-6 लाईन सोडून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत. बरं, ठीक आहे. मी वाचते थोडं, कारण मला वाटतं माझं जरा पुस्तक थोडं अजून थोडं वेगळं असेल. हा. हा. म्हणून श्रीकृष्ण हाच अनादि पुरुषोत्तम परमपुरुष भगवान, परिपूर्ण सत्य, परमात्मा आणि अव्यक्त ब्रह्माचे मूळ स्वरूप आहे. अशा भगवंताच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांच्या बद्दल शोक त्याला निश्चितच शोभणारा नाही. आणि म्हणून कृतः म्हणजे कुठून या शब्दाने भगवान श्रीकृष्णांनी आपले आश्चर्य प्रकट केले आहे. ज्यांना आर्य म्हणतात अशा सुधारलेल्या मनुष्य वर्गातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दुर्बल किंवा पुरुषाला न शोभणाऱ्या भावना कधीही अपेक्षित नव्हत्या. ज्यांना जीवनाचे मूल्य समजले आहे आणि आध्यात्मिक अनुभवावर ज्यांची संस्कृती आधारलेली आहे, अशा मनुष्यांना आर्य शब्द लागू आहे. जीवनासंबंधी भौतिक विचारांनी जे ओढलेले जातात त्यांना जीवनाचा हेतू म्हणजे परमसत्याचा साक्षात्कार हे कळत नाही. तो परमसत्याचा साक्षात्कार किंवा अनुभव किंवा प्रचिती म्हणजे विष्णू अथवा भगवान आहे. आणि असे भौतिक विचारांनी ओढले जाणारे लोक भौतिक जगताचा बाह्य देखाव्यांनी भुलतात आणि म्हणून अशा लोकांना मोक्ष म्हणजे काय हे ठाऊक नसते. भौतिक बंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी ज्ञान ज्यांना नाही अशा लोकांना अनार्य म्हणतात. अर्जुन जरी क्षत्रिय होता तरी त्याने युद्ध करण्याचा नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून तो च्युत झाला होता. ज्याची ही भ्याडपणाची कृती अनार्यांनाच शोभणारी आहे असे म्हटले आहे. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण माताजी. हरे. आता इथे हेच सांगितलेलं आहे कृष्णांनी की कर्तव्यापासून परावृत्त होण्याने अर्जुना तुझी आध्यात्मिक प्रगती पण होणार नाही आणि या गोष्टीमुळे तुझं कुठे कौतुकही होणार नाही की तुला कीर्ती पण मिळणार नाही. आता आपण पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण. क्लैब्यमास्मगम पार्थ न एतत्त्वयि उपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परं तप. हरे कृष्ण. अनुवाद कोण वाचेल? वाचा वैष्णवी माताजी. मी वाचू? वाचा. हरे कृष्ण. हे पार्थ, अशा ही नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे शूद्र दुबळेपणा सोडून दे आणि हे परंतप उठ. हरे कृष्ण. एक मिनिट, मी फक्त श्लोक घेते इथे. आता कृष्णांनी समजावलं अर्जुनाला तरी त्याच्यामध्ये फारसा बदल पडला असं दिसत नाही. तेव्हा आता भगवंत कसं आहे, समोरच्या व्यक्तीची स्थिती काय आहे, त्याला काय सांगितलं असता लक्षात येईल, त्याला समजेल, अनुसरेल तो त्याप्रमाणे, हे बघून बोलतायत. तर प्रथम कृष्णांनी अर्जुनाला समजवलं, पण ते इथे अर्जुनाला समजलेलं नाहीये. हे लक्षात आल्यावर थोड्या कडक शब्दात ते अर्जुनाला म्हणाले
की क्लैब्यं मास्म गम पार्थ न एतत्त्वयि उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परम तप. उत्तिष्ठ म्हणजे काय? युद्धाला उठ आणि तयार हो. आता तुझ्या शौर्याला, धैर्याला तुझं हे असं वागणं शोभत नाही. तुझ्यात हे तुच्छ हृदय दौर्बल्य आलं कुठून? हे असं वागणं सोड, उठ आणि युद्धाला तयार हो. कारण क्षत्रियाने रणांगणावरती ताठपणे मोठ्या त्वेषाने लढायला हवं आणि या ठिकाणी गलित गात्र होऊन चालणार नाही. पण अर्जुनाची जी मनाची परिस्थिती झाली आहे त्याचा परिणाम त्याच्या शरीरावरती झालेला आहे. त्यामुळे त्याला नुसतं उठ म्हणून सांगून होणार नाहीये. मनाने प्रथम तो उठला पाहिजे, निश्चय केला पाहिजे त्याने, तर शरीर त्याला आपोआपच साथ देईल. तर त्याचं मन तयार करण्याचं काम इथे भगवंत करतायत. आता या श्लोकामध्ये अर्जुनाला पार्थ असं संबोधलेलं आहे. पार्थ म्हणजे पृथा किंवा कुंतीचा पुत्र. आता खरं तर कुंतीचं जन्मानंतरचं नाव पृथा होतं, परंतु तिच्या काकांनी म्हणजे कुंती भोजने तिला दत्तक घेतलं म्हणून कुंती भोजाची पुत्री म्हणून ती कुंती म्हणून प्रसिद्ध झाली. आता इथे कृष्ण म्हणतात अर्जुनाला की तू कुंतीचा पुत्र आहेस, केवढं मोठं घराणं आहे तुझं, शूरवीरांचं घराणं आहे. आणि पुढे म्हणतात काय अर्जुना झालं तुला, तुझं नाव तुला परमतप म्हटलं जातं, तुझं नाव परमतप आहे. परमतप म्हणजे काय? शत्रूला त्रास देणारा किंवा हैराण करणारा. तुझ्यामध्ये शक्ती आहे, शौर्य आहे, किती युद्ध तू जिंकलेली आहेस, शंकरांच्या बरोबर तू लढलास, पाशुपत अस्त्राची प्राप्ती केलीस, इंद्र अनेक देवतांनी तुला वेगवेगळी आयुध प्रदान केलेली आहेत आणि तू एक महान योद्धा आहेस. आणि हे काय झालंय तुला? कुतस्वा कश्मल इदम असं म्हणतात. तर एखादा आता क्षत्रिय युद्ध करायला नकार देऊ लागला तर तो नावापुरता क्षत्रिय राहील, किंवा आता ब्राह्मणाचा पुत्र अपवित्र कार्य करू लागला तर तो नावापुरता ब्राह्मण राहील. आणि जो असा अपवित्र कार्य करत असलेला जो ब्राह्मण पुत्र आहे त्याला द्विजबंधू असं म्हटलं जातं. तर असे जे पुत्र असतात ना ते पित्यासाठी नालायक पुत्र होतात. तर इथे कृष्ण चिडून अर्जुनाला क्लैब्यम असं म्हणतात. क्लैब्यम म्हणजे नपुंसक. आता खरं तर कृष्णांची इच्छा नाहीये अर्जुनाला असे शब्द बोलण्याची, पण त्याचं क्षत्रियत्व जे तो विसरला आहे ना त्याची आठवण पुनर्जागृत व्हावी आणि युद्ध करायला त्याने तयार व्हावं म्हणून ते असं बोलतायत. आता अर्जुन हा श्रीकृष्णांचा जिवलग मित्र होता आणि कृष्ण त्याला रथावर प्रत्यक्षपणे त्याचं मार्गदर्शन करत होते बघा. तर या सर्व गोष्टी अनुकूल असताना जर अर्जुनाने युद्धाचा त्याग केला असता तर त्याच्यासाठी ते अपकीर्तिकारक कार्य होतं आणि जे त्याच्यासारख्या व्यक्तीला शोभण्यासारखंही नव्हतं. अर्जुन भीष्म आणि इतर नातेवाईकांच्या प्रती जी तो करुणा दाखवत होता आणि युद्ध सोडून देतो असा युक्तिवाद कृष्णांच्या बरोबर करत होता, हे औदार्य म्हणजे मनोदौर्बल्य आहे असं कृष्णांचं म्हणणं होतं, जे हितकारी नसून त्याचा त्याग त्याने कृष्णांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करायला हवा असं कृष्णांना वाटत होतं. आता आपल्याला अर्जुनाची हतबल परिस्थिती कृष्णांनी बघितलेली होती. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडलेलं होतं, डोळ्यात अश्रू होते आणि हे शब्द बोलून अर्जुनामध्ये बदल व्हावे, त्याने हे आव्हान स्वीकारावं युद्धाचं आणि एक शूर मी क्षत्रिय आहे, उत्तम योद्धा आहे हे मानून युद्धाला तयार व्हावं असा हेतू कृष्णांचा होता. म्हणून थोड्या कठोर शब्दामध्ये इथे कृष्ण बोललेले आहेत. आता आपण चौथा श्लोक बघूया. हरे कृष्ण. अर्जुन उवाच कथं भीष्म अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रत्योत्स्यामि पूजार्हार्व अरिसूदन. हरे कृष्ण. वाचा वैष्णवी माताजी. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय युद्ध करू शकेन? हरे कृष्ण. आता भगवंतांनी जरी सांगितलं तरी अर्जुनाला पटलेलं नाहीये, म्हणून अर्जुन पुढच्या काही श्लोकांमध्ये पुन्हा त्याच गोष्टी कृष्णांना सांगतोय आणि आपल्या विचारांशी कृष्ण सहमत होतील आणि मला जे युद्ध सोडून जायचं आहे त्याला ते होकार देतील, ही अर्जुनाची कल्पना आहे. आता अर्जुन हा शूर कुरुवंशीय राजपुत्र आहे. त्याची आई कुंती महाराणी हिने आपल्या पुत्रांमध्ये सद्गुण विकसित केलेले आहेत आणि कुंतीने त्यांना सर्वांना मोठ्यांचा आदर करायला शिकवलेलं होतं. मोठ्यांनी कठोर शब्द जरी बोलले तरी त्यांचा अनादर करायचा नाही हे समजावलेलं होतं, प्रतिउत्तर द्यायचं नाही. तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये अर्जुन वाढलेला होता आणि सद्गुणी होता. त्यामुळे या कौरवांवरती प्रतिहल्ला करणार कसा असा विचार अर्जुनाच्या मनात आहे.
हा माझा स्वभाव नाही हे तो जाणत होता. त्यामुळे अर्जुन म्हणतो की हे भीष्म, द्रोणाचार्य यांच्यावर मी बाण कसे चालवू? मी यांच्या श्रीचरणांवरती फूल अर्पण करेन, पण यांच्यावर बाण कसे चालवू? हे सर्व वरिष्ठ आहेत, वयोवृद्ध आहेत, पूजनीय आहेत आणि ह्यांना अपशब्दही बोलू नयेत. आणि तुम्ही कृष्णा मला ह्यांच्यावरती बाण चालवायला सांगत आहात. कृष्णा तुम्ही तर मधुसूदन आहात. तुम्ही तुमचे गुरु, नातेवाईक यांच्यावर बाण चालवाल का? तुम्ही मधुर राक्षसाचा वध केलेला आहे, पण तुम्ही मला भीष्म, द्रोण या गुरुजनांवरती बाण चालवायला सांगतात. त्यापेक्षा तुम्हीच त्यांना मारा. आणि आता हे सर्व बोलताना त्याची परिस्थिती कशी आहे? त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत अर्जुनाच्या. आपण पुढे बघू 5वा श्लोक. हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरु हरे कृष्ण हा माताजी. हा बोला दुसरा माताजी. अध्याय आहे ना माताजी? हो हो, अध्याय दुसरा आहे. 5वा श्लोक दुस- चालू आहे आपला. हा मी वाचू म्हणजे दृष्ट किताना काशी राजाचे विनंती आहे का? 5वा नाही 5वा, दुसऱ्या अध्यायातला 5वा श्लोक माताजी. गुरु न हत्वा ही महानुभावान. तुम्ही वाचताय का श्लोक? मी वाचते. हा हे दृष्ट हा बघा. किताना नाही नाही, दृष्ट 5वा श्लोक माताजी. 5वा हे श्लोक हे 5वा आहे बघा म्हणजे हे स्क्रीनवरती पहिले आहे. अध्याय आहे. सांगा. नाही नाही, दुसऱ्या अध्यायातला 5वा श्लोक. हे बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय ना? हा बरोबर स्क्रीनवरून चालेल वाचा तुम्ही. हा स्क्रीनवरून चालेल. वाचा. गुरु न हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैष्यमपि हलोके हत्वार्थकामास् गुरूनिहैव भुञ्जीय भोगानुदिरा प्रदिग्धान्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वैष्णवी माताजी तुम्ही वाचताय अनुवाद? हो माताजी. हरे कृष्ण. मासम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे अर्जुन कृष्णांना सांगतो की मी या गुरुजनांची हत्या करू शकणार नाही. आधीच्या श्लोकामध्ये अर्जुन कृष्णांना अरिसूदन, मधुसूदन असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे कृष्णा तुम्ही राक्षसांना मारलेलं आहे म्हणून तुम्हाला कीर्ती मिळालेली आहे. पण तुम्ही मला कोणाला मारायला सांगत आहात? माझ्या आजोबांना, माझ्या गुरुजनांना. आणि हे करून मला कीर्ती मिळणार. आता जाणून बुजून मधुसूदन आणि अरिसूदन असे शब्द वापरलेले आहेत, कारण कृष्णा तुम्ही असुरांची हत्या केली आहे ते योग्यच होतं. पण इथे तुम्ही मला कोणाची हत्या करायला सांगत आहात? आता श्रीला प्रभुपाद तात्पर्यामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे त्यांनी की धर्मग्रंथातील नियमांच्या नुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यामध्ये गुंतलेला आहे, जो विवेकहीन झाला आहे, त्याचा त्याग करण्यात काही आक्षेप नाही. आता भीष्म पितामह, द्रोणाचार्य हे कोण होते? हे हस्तिनापुराच्या राज्याच्या सेवेमध्ये मंत्री होते. आचार्य म्हणून त्यांना नेमलेलं होतं. आर्थिकदृष्ट्या ते हस्तिनापुराच्या राजावरती अवलंबून होते आणि त्यामुळे त्यांना दुर्योधनाची बाजू घेणं भाग होतं. पण केवळ आर्थिक सहायतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणं योग्य नव्हतं. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांनी त्यांची गुरु म्हणून जी आदरणीयता होती ना ती गमावलेली होती. आणि असे जे गुरु असतात त्यांचा त्याग करू शकतो अशी शास्त्राने मान्यता दिलेली आहे, कारण ते अधार्मिक आणि विवेकशून्य आहेत. पण असं असलं ना तरी अर्जुन त्यांना ज्येष्ठ मानत होता आणि त्यांची हत्या करून राज्याचा उपभोग घेणं म्हणजे रक्तरंजित राज्याचा उपभोग घेण्यासारखं आहे असं त्याला वाटत होतं. आणि म्हणून अर्जुन इथे म्हणतो की या गुरुजनांचा वध करून मला नरकात जावं लागेल आणि शत्रू जरी असले ना तरी ते माझे गुरु आहेत. आता अर्जुन या ठिकाणी म्हणतो की माझ्या गुरुजनांना मारून हे रक्तलांछित राज्य जे आहे ना ते मला नको. आता पुढच्या श्लोकामध्ये बघू अर्जुनामध्ये कसा बदल झालेला आपल्याला दिसतोय. 6वा श्लोक माताजी. वरदा माताजी तुम्ही वाचता का श्लोक? मी स्क्रीनवरती घेते. वाचा हा माताजी. माताजी. शिला प्रभुपाद द्वारा न चिरद्विघ्न न चैतद्विद्मः कतरन्न गरीयो यद्वा जयेमाय दिवानो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषामः सेवसिताः प्रमुखे धातराष्ट्राः. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. वैष्णवी माताजी.
हरे कृष्णा माताजी. ज्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे, या दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे अर्जुन म्हणतो, मला समजत नाहीये की मला युद्ध केलं पाहिजे की नाही. मी युद्ध नाही केलं तर मी भिक्षुक बनून जंगलामध्ये जाईन, तेही माझ्यासाठी उचित नाही. ब्राह्मणाचं काम करणं हे माझं कार्य नाही आणि मी युद्ध केलं तर हे सर्व युद्धामध्ये मारले जातील. मी त्यांना दुःख देईन आणि त्यानंतर पुढे काय होणार हे पण मला माहिती नाही. मी एकटा होईन. आता अर्जुन या ठिकाणी म्हणतोय की हे गुरुजनांना मारून हे जे रक्तलांछित राज्य आहे ते मला नको. या राज्यावर बसायचं, ते वैभव भोगायचं हे मला लज्जास्पद वाटतंय. तर त्यामुळे मी हे करणार नाही. युद्ध आता आम्ही जिंकायचं की त्यांना जिंकू द्यायचं, परिणामी हित कशामध्ये आहे ते कृष्ण तुम्ही मला समजावून सांगा. अर्जुनाने आता इतकं सांगितल्यावरही कृष्ण प्रतिसाद देत नाहीयेत. असं म्हणत नाहीयेत की ठीक आहे तू युद्ध सोडून जाऊ शकतो आपण. हे लक्षात आल्यावर आता अर्जुनाला समजेना की मी जो विचार करतोय तो बरोबर आहे की चूक आहे. कारण युद्धामध्ये आम्ही जिंकावं की त्यांना जिंकू द्यावं हा प्रश्न कसा काय येतो. आता ज्यावेळी युद्धाला उभे राहतो तेव्हा गृहीत धरलेलंच असतं की आपण जिंकण्यासाठी युद्ध करत आहोत. जर त्यांना जिंकू द्यायचं असेल तर युद्ध करायचं कारणच नव्हतं. कारण त्यांनी सर्व राज्य तर घेतलेलंच होतं कौरवांनी. कौरव तर सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पण पांडवांना द्यायला तयार नव्हते. म्हणूनच ते राज्य घेण्यासाठी युद्ध करावं लागत होतं. त्यामुळे काय करणं माझ्यासाठी हितकारक आहे हे तुम्ही मला सांगा अर्जुन, असं कृष्णांना म्हणतोय. आता कृष्ण त्यावरती काय मार्गदर्शन करतायत की हे भीष्म, द्रोण यांना व्यवस्थितपणे माहिती आहे अर्जुना की धर्माचा पक्ष कोणता, अधर्माची बाजू कोणती. तरीही दुर्योधनाचा मीठ खाल्ल्याने त्याच्या बाजूने ते काम करतायत. अधर्माचा मार्ग त्यांनी निवडलेला आहे, तर त्यामुळे त्यांची हत्या होणं या युद्धामध्ये हे अयोग्य नाही. कृष्ण म्हणतात की अर्जुना हे जाण की हे धर्मयुद्ध आहे, धर्म स्थापनेसाठी हे युद्ध होत आहे. आणि या गोंधळामुळे अर्जुन कृष्णांना पुढे आता म्हणणार आहे की तुम्ही माझे गुरु व्हा आणि मग मला मार्गदर्शन करा. मी आता काय करू ते मला सांगा. तुम्ही माझे मित्र आहात आणि तुमच्याहून अधिक चांगलं मला कोणीच जाणत नाही. आता कृष्ण आणि अर्जुन हे दोघं जिवलग मित्र आहेत. या दोन मित्रांमधला संवाद कसा असतो की एका मित्राने आता दुसऱ्या मित्राला काही सांगितलं तर तो एखादी सूचना किंवा सजेशन ज्याला म्हणतो तसं घेतो. तो म्हणेल काय, बरं मी विचार करतो ह्यावर. पण गुरु जेव्हा काही बोलतात तेव्हा तो आदेश असतो. गुरु शिष्य यांच्यामधला जो वार्तालाप असतो तो गंभीरतेने होतो. म्हणजे शिष्याला गुरुच्या आदेशाचं पालन करावं लागतं. गुरूंच्या पुढे शिष्य अत्यंत विनम्रपणे उभा असतो हात जोडून. लक्षपूर्वक ते जे बोलतात ते ऐकून त्याचं पालन करतो. तर अर्जुन आता कृष्णांना म्हणतो की या द्वंद्वामुळे मी पूर्णपणे गोंधळून गेलेलो आहे आणि तुमच्याशिवाय मला यातून कोणीच मार्ग दाखवू शकणार नाही. श्रीला प्रभुपाद आपल्याला इथे समजावतात की म्हणजे या जगामध्ये एकाहून एक धनाढ्य व्यक्ती आहेत आणि त्यांच्याजवळ मनःशांती मात्र नाहीये. त्यांच्या कुटुंबामध्ये आपापसात भांडणं आहेत, कलह आहेत, स्वार्थ आहे, स्पर्धा आहे. आणि या अशा प्रकारची जी ही भौतिक जगामधली द्वंद्व आहेत ना, याच्यातून मुक्त होण्यासाठी भगवंतांच्या श्रीचरणांचाच आश्रय घ्यावा लागेल. आता कृष्ण अर्जुनाला आत्मबोध करवणार आहेत, पण त्याआधी येते ती शरणागती. या भौतिक जगामध्ये व्यक्ती कितीही धनाढ्य का असेना, उच्च शिक्षित असेल, यशस्वी असेल, त्याचा खूप नावलौकिक असेल, अगदी त्याचे खूप कौटुंबिक संबंध खूप चांगले असतील, तरीही कठीण परिस्थितीमधून, अडचणीमधून स्वबळावरती तो मार्ग काढू शकत नाही. आता काही उदाहरणं आहेत बघा. काही वर्षांच्या पूर्वी अमेरिकेमध्ये एक राजा रमन नावाचे एक गृहस्थ होते जे अत्यंत उच्च शिक्षित होते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधून त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि तिथे ते खूप धनाढ्य व्यक्ती होते. पण पुढे मंदीचा काळ आला, रिसेशनचा काळ आला, स्टॉक मार्केटमध्ये खूप उलथापालथ झाली आणि अशा वेळेला त्यांची खूप संपत्तीचा त्यांचा म्हणजे कोसळलं स्टॉक मार्केट. त्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि ते एक अत्यंत सर्वसामान्य व्यक्ती बनले. आता या व्यक्तीला एवढी निराशा आली की ते या गोष्टीचा स्वीकारच करू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतःला आणि कुटुंबातील इतर व्यक्तींची गोळ्या झाडून आत्महत्या त्यांनी मग केली.
आता अशा प्रकारची जेव्हा समस्या कोणावरती येते तेव्हा त्यातून मार्ग कसा काढायचा हे त्याला माहिती नसतं आणि त्यातून हे असे आत्महत्या करण्यासारखे प्रकार घडतात. हे नवीन नाहीये, हे आपल्याला खूपदा ऐकायला मिळतं. अगदी मागच्या वर्षी हैदराबादमध्ये एक विद्यार्थिनी होती, 12वीला तिला 90% अधिक मार्क्स होते, पण मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन ती क्लिअर करू शकली नाही आणि तिने विष खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर या जगामध्ये या अशा समस्या भौतिक जगामध्ये येतच राहतात. कोणी अयशस्वी होतं, कोणाची मुलं सहकार्य करत नाही, कधी अचानकपणे कोर्टाचं किंवा पैशाचं असं मोठं नुकसान होतं आणि व्यक्ती हे सहन करू शकत नाही. हृदयविकाराचा झटका येण्यापर्यंत पण परिस्थिती जाते. कारण व्यक्ती या दुःखाशी एवढा एकरूप झालेला असतो ना, की दुसरा योग्य विचार करण्याची क्षमता तो गमावून बसलेला असतो. आता अर्जुनाची अशीच अवस्था झालेली आहे आणि आता कृष्ण अर्जुनाचा शिष्य म्हणून स्वीकार करणार आहेत पुढे. आपण पुढचा श्लोक बघूया. हा, हरे कृष्ण. वरदा माताजी, वाचता तुम्ही? हा. हरे कृष्ण माताजी. श्रीला कृपया कर्पण्य दोषोपहत स्वभाव गच्छामि त्वां धर्म समोदचेताः यच्छ्रेयस्य निश्चितं भूरि तन्मे शिष्यस्तेऽहं चारिमां त्वां प्रपन्नम्. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. वैष्णवी माताजी. हरे कृष्ण माताजी. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे हरे कृष्ण. मला एकच मिनिट द्या, मी जरा पाणी पिऊन येते. एकच मिनिट, क्षमस्व. हा, हरे कृष्ण. आता हा जो श्लोक आहे ना, अत्यंत महत्वाचा श्लोक आहे, कारण अर्जुनाच्या जीवनातला हा टर्निंग पॉइंट आहे म्हणूया आपण. अर्जुन इथे म्हणतो कृष्णांना, मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि शिष्य म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा. आता तेव्हा या दोघांमधलं नातं बदलतं. इतका वेळ ते बघा जिवलग मित्र होते आणि आता त्यांचं नातं गुरु आणि शिष्य असं होतं. शरण जाणे हा भक्तीचा गाभा आहे. शरणागत होणं म्हणजे काय? गुरूंची किंवा कृष्णांची सेवाभाव हवा त्यांच्या प्रती. कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट म्हणजे आपल्या मनाप्रमाणे काही घडेल, काही घडणार नाही, तर या दोन्हीमध्ये स्वीकार हवा की ही कृष्णांची योजना आहे, यातून माझं काहीतरी हित होणं आहे. आणि जेव्हा आपण ही गोष्ट स्वीकारतो तेव्हा आपण गुरूंना किंवा कृष्णांना दोष देणं बंद करतो. ही झाली खरी शरणागती. जे शुद्ध भक्त असतात बघा, ते सदैव आपल्या शरीराने, मनाने, वाणीने कृष्णांची, गुरूंची सेवा करतात. ते म्हणतात, माझं हे जीवन तुम्हाला समर्पित आहे, मला मुक्ती पण नको, केवळ तुमच्या सेवेची संधी मला मिळत राहो. श्रीला प्रभुपाद यांचं जे पुस्तक आहे कुंती महाराणीची शिकवण, ह्याच्यामध्ये कुंती महाराणी कृष्णांना म्हणते की मला मुक्ती नको, पण सदैव तुमच्या सेवेची संधी द्या. आणि एका श्लोकात कुंती म्हणते की माझ्यावर सतत एका पाठोपाठ एक संकट येत राहोत, कारण या संकटामुळे मला तुमचं सतत स्मरण होतं, ज्यामुळे माझा उद्धार होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून माझी सुटका होते. त्यामुळे कितीही संकट जरी आली तरी मला चालेल, पण मला तुमचं विस्मरण होऊ देऊ नका. आता हे असं शुद्ध भक्तांचं मागणं कृष्णांकडे असतं. तर या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की माझ्या दुर्बळतेमुळे माझ्या कर्तव्याबाबत मी गोंधळून गेलेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झालेली आहे. आता जेव्हा कधी आपल्यावरती कठीण प्रसंग येतो, संकट येतो, आपणही कदाचित आपल्या बुद्धीच्या बळावरती या प्रसंगावरती मात करू शकत नाही. आपली बुद्धी यातून मार्ग काढायला श्रेष्ठ नाही, याचा स्वीकार आपण प्रथम करायला हवा.
तर इथे अर्जुन कृष्णांना म्हणतो, माझ्यासाठी निश्चितपणे जे श्रेयस्कर आहे ते तुम्ही मला सांगा. यत श्रेय असा शब्द त्यासाठी आलेला आहे. श्रेयस्कर म्हणजे काय, तर जे सर्वतोपरी हिताचं आहे ते आपल्याला केवळ कृष्णच सांगू शकतात. इतर कोणीही म्हणजे देवदेवता इत्यादीही आपल्याला सर्वतोपरी हिताची श्रेयस्कर गोष्ट आपल्यासाठी करू शकत नाहीत, कारण ते त्यांच्या शक्तीच्या बाहेर आहे. देवदेवता आपल्या तात्पुरत्या हिताच्या किंवा ज्या प्रेयस्कर गोष्टी आहेत ना त्या करू शकतात, पण श्रेयस्कर किंवा सर्वतोपरी हिताची गोष्ट केवळ आपल्याला कृष्णच आपल्यासाठी करू शकतात. तर हे जे दोन शब्द आहेत ना, प्रेयस आणि श्रेयस, हे भगवद्गीतेमध्ये अनेकदा येतात. सामान्यतः मनुष्य कसं आपल्याला जे प्रिय आहे म्हणजे प्रेयस गोष्टी करत असतो, म्हणून श्रेयस काय आहे हे सामान्य बुद्धीला कळत नाही. चटकन आकर्षण कुठल्या गोष्टींचं वाटतं, प्रेयस गोष्टींचं वाटतं. श्रेयस कळायला हवं असेल तर विवेक बुद्धी लागते, विचार लागतो, सत्संगती लागते, चांगल्या ग्रंथांचं वाचन लागतं, अंतर्मुखता लागते. आता या सर्व गोष्टी असतील तर परिणामी हित किंवा कल्याण कशात आहे हे लक्षात येतं. एरवी मनुष्य प्रेयसकडेच बघतो, व्यावहारिक लाभ कशात आहे ना हे त्याचं पटकन लक्ष जातं. तर आता अर्जुन इथे काय म्हणतोय, विनंती करतोय की माझ्यासाठी श्रेयस काय आहे ते मला निश्चितपणे सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे. आणि या ठिकाणी अर्जुनाची भूमिका कशी आहे, एका शिष्याची आहे आणि तो कृष्णांना गुरुस्थानी मानतोय. तर जेव्हा शिष्य गुरूंना शरण येतो आणि त्यांच्याकडून उपदेशाची अपेक्षा करतो, त्यावेळेला त्याच्या एक मनाची स्थिती तयारी झालेली असते. आता ज्यावेळी केलेला हा उपदेश तो ग्रहण करू शकत असतो गुरूंकडून, त्यासाठी कसं मन शांत असावं लागतं, शरणागत व्हावं लागतं, गुरूंच्या प्रती आदरयुक्त प्रेम असावं लागतं, विश्वास असावा लागतो. आणि म्हणजे गुरु मला माझं कल्याणच करणार आहेत अशी स्थिती जेव्हा असते तर तेव्हा गुरु उपदेश करतात आणि शिष्य तो ग्रहणही करू शकतो. तर अशी आता अर्जुनाची परिस्थिती झालेली आहे. आता अर्जुन इथे कृष्णांना शरण आलेला आहे आणि तो कृष्णांना म्हणतो की तुम्ही मला उपदेश करा. आपण प्रथम थोडस ह्याच्यातून वाचूया तात्पर्य आणि मग श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. सायली माताजी, वाचते 6वा वाचते. श्लोक आहे बघा. हा, हो हो 6व्या श्लोकाचं वाचत शेवट नाही, 6व्या वाचून श्लोकाचे शेवटच्या काही ओळी आहेत. चालेल. अर्जुन, हा बघा तुम्हाला सापडतात का, हो हो अर्जुनाने आहे. विचारात घेतलेल्या हम्म. शेवटची 8व्या 9व्या ह्याच्यातून ओळ आहे बघा. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी हम्म, हम्म. निश्चितपणे सिद्ध करतात. अर्जुनाच्या तेव्हा अंगाचे हे गुण ते पासून वाचू. हो, त्याच्याही अर्जुनाला आधीपासून 2-3 ओळी, बर बर त्याच्याही चालेल आधीच्या चालेल 2-3 ओळीपासून चालेल. वाचा. हो हो. हा, अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी असे निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच होता असे नाही, तर तो अतिशय सुसंस्कृतही होता आणि त्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियांवर पूर्ण ताबा होता. जरी तो राजघराण्यात जन्मलेला होता तरी भिक्षा मागून जगण्याची त्याची इच्छा हे अनासक्तीचे दुसरे निर्देशक आहे. अर्जुनाच्या अंगाचे हे गुण आणि त्याचबरोबर त्याचे आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या उपदेश वचनांवर त्याचा असणारा विश्वास, यावरून अर्जुन हा खरा सद्गुणी होता असे दर्शविले जाते. यावरून असे निष्कर्ष निघतो की मोक्ष प्राप्तीला तो सर्वथैव सर्वथा सर्वथा पात्र होता. इंद्रियांवर नियंत्रण केल्याखेरीज ज्ञानाचा उच्च स्तरावर आरूढ होण्याचा काही संभव नसतो आणि ज्ञान आणि भक्ती यांच्या वाचून मोक्ष प्राप्तीचाही संभव नसतो. भौतिकांशी संबंधित असणाऱ्या गोष्टीत त्याने जे आपले मोठे गुणविशेष प्रकट केले होते त्यांच्याशिवाय त्याच ठिकाणी त्याची कार्यक्षमता प्रकट करणारे उपयुक्त असे सर्व आध्यात्मिक गुणविशेषही होते. त्याच्याकडे होते. हा, हरे कृष्ण माताजी. होते. हा, आता हे असे आध्यात्मिक गुण ज्या भक्तामध्ये असतात ना, असा भक्त पूर्णपणे शरण जाऊ शकतो आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहू शकतो. या श्लोकात काही महत्वाचे शब्द आलेले आहेत ते आता आपण समजून घेऊया. पहिला शब्द आहे कार्पण्य दोषो.
आता कार्पण्य हा शब्द ना कृपण या शब्दापासून आलेला आहे. कृपण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का कोणाला? कृपण म्हणजे काय? ऐकलाय का कुठे तुम्ही शब्द कृपण? कंजूस माणूस, कंजूस. हा, कंजूस माणूस, बरोबर. कृपण हम्म. म्हणजे कंजूस किंवा मायझर. आता ज्याच्याकडे खूप आहे पण जो जरा सुद्धा देत नाही. सर्वसाधारणपणे कृपण हा शब्द धन किंवा संपत्ती या संदर्भामध्ये आपण वापरतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे आहेत पण तो जरासे पैसे पण कोणाला दुसऱ्याला देत नाही आणि स्वतःवरही खर्च करत नाही, हा झाला कृपण. या कृपणावरूनच कार्पण्य हा शब्द आलेला आहे. आणि या कृपणच्या विरुद्ध कोण असतो तर तो म्हणजे ब्राह्मण. कृपण कसा आहे? संकुचित मनाचा आहे, पण ब्राह्मण मोठ्या मनाचा असतो. आता आपल्याला सर्वांना बघा, हा मनुष्य जन्म जो मिळालेला आहे आणि या जन्मामधला सगळ्यात अमूल्य ठेवा हे आपलं मनुष्याचं शरीर आहे. आपलं घर, गाड्या, दागिने, बँकेमधील पैसे हा ठेवा नाहीये, तर आपलं मनुष्य शरीर ही अमूल्य संपत्ती आहे, ज्याचा वापर करून आपण गोलोकधामामध्ये प्रवेश करू शकतो. पण आपण आपलं शरीर वापरतो आहे का या हेतूने? आता मानवाचं शरीर मिळून सुद्धा शरीराचा वापर जर का कृष्णांकडे जाण्यासाठी आपण करत नसू तर आपण कृपण म्हटले जातो. मग ब्राह्मण कसा आहे तर त्याला या मनुष्य शरीराची किंमत माहिती आहे. हे शरीर किती मौल्यवान आहे, या शरीराने मी काय प्राप्त करू शकतो हे त्याला माहिती असतं. त्यासाठी तो या शरीराने वेदांचं ज्ञान घेतो, पवित्र कार्य करतो, यज्ञ इत्यादी करतो. पण कृपण या शरीराचा वापर स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता करतो. जीवनातील समस्या तो समजू शकत नाही आणि प्राण्यांच्या समान देहात्म बुद्धीनेच केवळ इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये कृपण आपलं मनुष्य जीवन व्यर्थ वाया घालवतो. असा कृपण व्यक्ती आत्मज्ञानाबद्दल जराही जिज्ञासा न ठेवता जीवन जगतो आणि मग एक दिवस त्याचा मृत्यू होतो. म्हणजे मानव धनरूपी हा जो जन्म आहे ना, या जन्माचा कृपण व्यक्ती स्वतःसाठी वापर करत नाही आणि केवळ भोग करण्यामध्येच जीवन व्यतीत करतो. आता या मनुष्य देहाचं, मनाचं केवढं विलक्षण सामर्थ्य आहे, ज्याला पोटेन्शियल म्हणतो, हे कृपण जाणत नाही. आता बघा, जिवंत प्राण्यांनाही मिळालेलं आहे आहार, निद्रा, भय, मैथून हे प्राणी पण करतात. मग अशी कुठली गोष्ट आहे मनुष्याकडे जी प्राण्यांकडे नाहीये? तर ती म्हणजे धर्म. धर्म म्हणजे शास्त्रांच्या द्वारे भगवत ज्ञान प्राप्त करून भौतिक जगातून सुटका करून भगवत धामात जाण्याची क्षमता. आता आपलं हे जे भौतिक शरीर आपल्याला मिळालेलं आहे ना, ते कशापासून मिळालेलं आहे? कशापासून बनलेलं आहे? पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आणि हे नश्वर स्वरूपाचं आहे. आता या शरीराला व्याधी होतात, वृद्धत्व येतं, अनेक यातना या शरीराला मिळतात. आपण लेव्हल 1 मध्ये हे समजून घेतलं होतं बघा, 3 प्रकारचे त्रास आपण सहन करतो. कोणाला आठवतायत का? त्रिविध ताप त्यांना म्हणतात बघा. 3 प्रकारचे ताप किंवा त्रास ज्याला म्हणतात, त्रिविध ताप. हा, आध्यात्मिक, बोला मग. हा, दैविक, आध्यात्मिक, आध्यात्मिक, आधिदैविक, आणि आधिदैविक. आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक, बरोबर. आता अधिभौतिक म्हणजे काय? इतर जीवांपासून होणारे ताप किंवा त्रास हे आपण भोगत असतो. जसं आता उदाहरणार्थ डासाच्या चावण्यामुळे वेदना होतात किंवा मलेरिया, डेंग्यू असे रोग पण होतात. कधी मधमाशी डंख मारते, कधी कुत्रा चावतो, साप चावतो किंवा कोविड सारखे जे विषाणूजन्य रोग असतात, ही सर्व आपल्याला अधिभौतिक तापाची किंवा त्रासाची उदाहरणं आहेत. मग आधिदैविक ताप म्हणजे दैविक कारणामुळे मिळणारी दुःख. जसे की अतिवृष्टी आहे किंवा दुष्काळ आहे, कधी भूकंप, वादळ, पूर, सुनामी अशा आपत्ती ज्या आहेत त्या आधी दैविक ताप म्हटले जातात. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या अज्ञानामुळे किंवा आपल्या मनामुळे उद्भवणारी जी दुःख आहेत, उदाहरणार्थ नैराश्य आहे किंवा चिंता आहे, ज्याला अँझायटी म्हणतो आपण, किंवा इतर मानसिक रोग, ही सर्व ह्याची उदाहरणं आहेत. आता या त्रिविध तापामुळे सर्व जीव या भौतिक जगामध्ये दुःख भोगत असतात. मग जीवाने जर का विचार केला की मला हे दुःख का मिळतं आहे, या दुःखाचं निवारण कसं करता येईल, मी शांतीपूर्वक कसा जगू शकेन, या जीवनाचा उद्देश काय आहे. पण आता कृपण जो असतो ना, तो या मिळालेल्या मनुष्य जीवनाचा, मनुष्य शरीराचा वापर अजिबात करत नाही आणि तो त्याच्या अशा या स्वभावामुळे, म्हणजे तो केवळ इंद्रिय तृप्तीमध्येच व्यस्त राहतो आणि त्याच्या या स्वभावाने तयार जो होतो दोष, त्याला कार्पण्य दोष म्हटलेला आहे. कृपणाच्या हृदयाची जी दुर्बलता आहे तो हा कार्पण्य दोष. आणि या कार्पण्य दोषामुळे भौतिक नश्वर गोष्टीबद्दल नको तेवढा आसक्त असतो कृपण. माझं घर, माझी संपत्ती, माझं कुटुंब, माझं शरीर,
पण ब्राह्मण समजतो की हे घर असेल, कुटुंब असेल, संपत्ती असेल, माझं शरीर असेल, हे सर्व मला कृष्णांनी दिलेलं आहे आणि त्याचा वापर मला कृष्णांच्या सेवेमध्ये केलेला आहे, नाहीतर या गोष्टी व्यर्थ जातील. आता फुटबॉलचा खेळ बघा, मैदानामध्ये जेव्हा खेळला जातो तेव्हा त्या मैदानामध्ये 2 गोल पोस्ट असतात. तेव्हाच, आणि ती पोस्ट गोल पोस्ट नसतील तर फुटबॉलचा खेळ खेळणं कसं व्यर्थ असतं. तसंच दिशाहीन जीवन हे कृपण जगतात. आता आपण मंडईमध्ये, भाजी मंडईमध्ये बघतो ना, की कधी गाय आहे, बैल आहे, भाजीवाल्याच्या गाडीवरून कसं पटकन पालेभाजी किंवा कोबी इत्यादी असं ते ओढून खातात. मग तो भाजीवाला काठी मारून त्यांना दूर पळवतो, पण ते तरी येतातच परत. तसंच हा जो कृपण असतो ना, भौतिक जगामध्ये दुःख भोगतो, पण परत परत जन्म, मृत्यू, जरा, व्याधी भोगतो आणि इथेच अडकून राहतो. त्यातून सुटका करण्याचा तो प्रयत्न करत नाही. भौतिक जगात राहून त्रिविध ताप, कृपण भोगतच राहतो. पण ब्राह्मण कसा आहे, बुद्धिमान व्यक्ती असतो. जसं आता गृहिणींना माहिती असतं ना, की कुठला पदार्थ कुकरच्या एका शिट्टीमध्ये शिजतो किंवा कुठल्या डाळ शिजायला 3 शिट्ट्या कुकरच्या लागतात. तसंच ब्राह्मणाला माहिती असतं, की आपलं हे जे शरीर आहे ना, हे एक यंत्र आहे आणि याहून मोठी यंत्रणा ही प्रकृती आहे. आता या दोन्हीमधील संबंध, या दोन्हींना नियंत्रण करणारे भगवंत, या विषयीचं ज्ञान भगवद्गीतेमध्ये मिळतं, श्रीमद भागवतम मध्ये मिळतं, हे त्या ब्राह्मणाला माहिती आहे. तर जेव्हा आपण ब्राह्मण म्हणून हे ज्ञान घेतो, हे शरीररूपी यंत्र हे आपण व्यवस्थित सांभाळू शकतो आणि याचा वापर करून भगवत धामामध्ये परत जाऊ शकतो. आणि तसं केलं नाही तर भौतिक जगातील दुःखाच्या वरती आपण कधीच जाऊ शकणार नाही. कृपणच बनून राहू, ब्राह्मण कधी बनूच शकणार नाही. आता हा कृपण कसा विचार करतो, तर मी माझ्या कुटुंबियांना मृत्यूपासून आणि माझे कुटुंबीय मला मृत्यूपासून वाचवू शकतील, या विचाराने तो जगतो. आत्मसाक्षात्काराचं ज्ञान जराही जाणून न घेता एक दिवस प्राण्यासारखा, कुत्रे मांजरे कसे जन्माला येतात निघून जातात, यासारखा तोही जगाला सोडून निघून जातो. तर असं आध्यात्मिक ज्ञान नसलेला जो व्यक्ती आहे ना, त्याला कृपण म्हटलेलं आहे. तो जराही समजू शकत नाही की या शरीराचे आपण स्वामी नाही, हे कृष्णांचं आहे. आता बघा, हे सगळं म्हणायला खूप सोपं आहे की कृष्णा हे सर्व तुमचं आहे, पण जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा आपण देऊ शकत नाही, म्हणून आपण कृपणच आहोत. का देऊ शकत नाही? कारण आध्यात्मिक ज्ञान आपल्याला नसतं, त्यामुळे सेवाभाव आपला नसतो कृष्णांच्या प्रती. या उलट अज्ञानामुळे भोगवृत्ती आपल्यामध्ये असते. आता या कार्पण्य दोषाचा परिणाम काय होतो, तर हा जो पुढचा शब्द आहे ना, उपहत स्वभाव, म्हणजे काय, ग्रस्त झालेला किंवा मनःशांती नष्ट झालेला. म्हणून अर्जुन इथे म्हणतोय की कार्पण्य दोषामुळे माझा क्षत्रिय स्वभाव नष्ट झालेला आहे. युद्ध करणं हा माझा धर्म आहे, पण माझा क्षत्रिय स्वभाव उपहत झालेला आहे, ज्यामुळे माझी युद्ध करण्याची इच्छा समाप्त झालेली आहे आणि मी गोंधळून गेलेलो आहे. म्हणून पुढचा शब्द सम्मूढ चेता असा म्हटलेला आहे. काय करावं हे मला नीट समजत नाहीये आणि माझं कर्तव्य क्षत्रिय म्हणून युद्ध करण्याचं आहे का भिक्षाटन करीत भ्रमण करण्याचं आहे, हे मला समजत नाहीये. तर आता ही अर्जुनाची अवस्था आहे आणि इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की याचं मूळ कारण काय आहे, कृपणता, जे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून आपण दूर करू शकतो. हे कृपणता दूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याचं खूप महत्व आहे. आता आपली ही जी अवस्था होते ना कधी कधी, की दोन्ही गोष्टींचे विचार आपल्या मनामध्ये येतात, की मी असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, आणि दोन्ही बरोबर वाटतं आणि कधी कधी दोन्ही चूक वाटतं. तर असा आपला पूर्ण गोंधळ उडून गेलेला असतो. तर बघा, आता इथे अर्जुनाची तीच अवस्था आहे. खूप वेळ नाहीये अर्जुनाकडे निर्णय घेण्याचा, शंखनाद झालेला आहे आणि गोंधळून गेलाय, युद्ध करायला नकार देतोय. जसं की आता परीक्षेमध्ये पहिला येणारा नेहमी विद्यार्थी जो असतो, तो म्हणेल की पेपर देण्याचीच मला भीती वाटते, मी परीक्षेला आता बसणारच नाही. तसाच अर्जुन वागतोय. तर समजून घेऊया इथे की अर्जुनाने याआधी पण अनेक युद्ध लढलेली आहेत आणि त्याच्यामध्ये तो विजय त्याने प्राप्त केलेला आहे, पण इथे मात्र तो गोंधळून गेलेला आहे. आणि अर्जुन आता कृष्णांना शरण गेला आहे आणि तो त्यांचं मार्गदर्शन करायला त्यांना तो सांगतोय, विनंती करतोय. आता या गोष्टीचा तो स्वीकार करतो आहे की मी योग्य निर्णय घेऊ शकत नाही, माझ्या स्वबळावरती या संकटांवरती किंवा अडचणींवरती मी मात करू शकत नाही. तर आपल्यालाही अर्जुनाचा आदर्श तसाच समोर ठेवला पाहिजे.
माझ्या बुद्धीच्या बळावर या संकटांना मी पार करू शकत नाही, माझी बुद्धी यातून मार्ग काढायला श्रेष्ठ नाही, याचा स्वीकार जेव्हा आपण प्रथम करतो तेव्हा आपण गुरु, साधू आणि शास्त्र यांची शरणागती घेऊ शकतो. आता अर्जुन इथे कृष्णांना शरण आला आणि कृष्ण त्याला आत्म्याचं ज्ञान देणार आहेत. हे ज्ञान कृष्णांकडून घेऊन आता अर्जुनामध्ये योग्य ते बदल होताना आपण बघूया. तर आता जसं आता भगवद्गीता शिकताना आपण म्हणतो ना, अर्जुनासारखा आपला भाव हवा. अर्जुनाने आता मैत्रीचा भाव सोडून कुठला भाव पत्करलाय बरं? तुम्हाला काय वाटतं? इथे त्याने शिष्यत्व पत्करलंय. शिष्यत्व. हम्म हम्म. आता कुठल्या भावामध्ये अर्जुन आलेला आहे? 5 भाव तुम्हाला आठवतात का? 5 रस आहेत बघा, ज्याच्या बरोबर आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो. आधी तो इथे मैत्री भाव म्हणजे कुठला सख्य रसामध्ये जोडलेला आहे. आता कुठल्या भावामध्ये आलेला आहे? कुठल्या रसामध्ये त्याने जोडून घेतलेला आहे जेव्हा शिष्यत्व पत्करतो तो? दास्यमध्ये. दास्य बरोबर आहे. शांत, वात्सल्य, माधुर्य, सख्य आणि दास्य. आता तो दास्य भावात आलेला आहे, सख्य भावातून दास्य भावात. तर इथे भगवद्गीतेचा प्रथम शिष्य म्हणून कृष्णांची त्याने शरणागती घेतलेली आहे. तर कसं आहे की गुरूंचा वरवर आदर करायचा, आपण त्यांची शिकवण, उपदेश ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिला असं नाही. गुरूंची वाणी ध्यानपूर्वक श्रवण करून ती आचरणात आणली पाहिजे, तेव्हाच जीवनामध्ये परिवर्तन होईल, म्हणजे ऊर्ध्व प्रगती होईल. जसं आता गाडी आणि विमान एका रनवेवरती जर का समांतर धावत असतील तर गाडी कशी धावतच राहील, पण विमान काही वेळ धावेल आणि वरती उड्डाण करेल. हाच फरक प्राणी आणि मनुष्यामध्ये. प्राणी आणि मनुष्य आहार, निद्रा, भय, मैथून करतात, पण मनुष्य धर्म जाणतो, म्हणजे शास्त्राच्या द्वारे भगवत ज्ञान प्राप्त करून भौतिकातून ऊर्ध्व प्रगती करायची क्षमता मनुष्यामध्ये. तर तेव्हा तो वरती उड्डाण करतो विमानासारखा. आणि मनुष्य जीवनाचं हेच लक्ष आहे की सर्व प्रकारच्या दुःखातून आपण कसे मुक्त होऊ शकतो हे जाणणं. आणि मनुष्य कितीही दुराचारी का असेना, योग्य प्रशिक्षण जेव्हा तो प्राप्त करतो, म्हणजे गुरूंची शरणागती घेतो, तेव्हा हे तो ध्येय गाठू शकतो. प्राणी असं करू शकत नाही. बघा, आपणही बघतो ना की काही लोकांना मृत्यूबद्दल काही ज्ञान नसतं, मग त्यांच्या कुटुंबातील प्रिय व्यक्तीचा मृत्यू ओढवला तर ते सगळं धैर्य संपवून बसतात. तर इथे अर्जुनाची हीच भीती आहे की मी हे युद्ध केलं तर मी त्यांची हत्या करेन, आणि त्यासाठी तो आता इथे कृष्णांचं शिष्यत्व पत्करतो आहे. त्यामुळे जीवन काय आहे, मृत्यू काय आहे, जगण्याचा उद्देश काय आहे, त्यासाठी भगवद्गीता आपल्याला नीट प्रकारे समजून घेतली पाहिजे. मग व्यक्तीला भय राहणार नाही, निर्भय होईल व्यक्ती, सर्व चिंतांपासून मुक्त होईल. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतात की जो शिष्य बनतो तो सर्वात प्रथम या गोष्टीचा स्वीकार करतो की मी अज्ञानी आहे, गुरु श्रेष्ठ आहेत, ते मला योग्य उपदेश करतील, हा भाव हवा. मग गुरूंचा आश्रय घ्यायला हवा. तर इथे हे खूप आपल्याला महत्वाचं सांगितलेलं आहे. जेव्हा आपण स्वतःला श्रेष्ठ मानतो ना, भगवंतांना श्रेष्ठ मानत नाही, तेव्हा आपण भगवंतांपासून खूप दूर गेलेले असतो आणि अधिकाधिक कष्टांनाच आमंत्रण देत असतो. पण जेव्हा आपण भगवंतांचा उपदेशाचं पालन करतो तेव्हा आपण सुखी होऊ शकतो. तर भागवतम मध्ये एक श्लोक आलेला आहे ज्याचा अर्थ काय आहे की मनुष्य जेव्हा भगवान श्रीकृष्णांपासून बहिर्मुख किंवा विमुख झालेला असतो ना, तेव्हा तो दुःख प्राप्त करतो. जसं आता सूर्याकडे आपण बघू तर आपल्याला सावली दिसणार नाही, पण सूर्याकडे पाठ फिरवली तर आपल्याला आपली सावली पडलेली दिसते. तसंच भगवंतांकडे जेव्हा आपण उन्मुख होऊ तेव्हा आपण दुःख प्राप्त करणार नाही. भगवंतांकडे पाठ फिरवणे म्हणजे अधर्मशील होणे आणि परिणामी दुःख भोगणे. तर आता इथे अर्जुन कृष्णांच्या समोर आहे, पण तरीही तो दुःखी आहे, कारण तो भगवंतांच्या बरोबर जोडला गेलेला नाहीये. आता जेव्हा तो भगवद्गीतेचा उपदेश श्रवण करेल तेव्हा भगवंतांच्या बरोबर जोडला जाईल, आणि भगवंत तर सच्चिद आनंद आहेत, आनंदाचे सागरच आहेत. जेव्हा त्यांच्या बरोबर तो जोडला जाईल निश्चितपणे सुख प्राप्त करेल. कृष्ण कसे आहेत? परमानंदात रममाण आहेत, आणि जो त्यांच्या बरोबर भक्त जोडून घेतो तोही तो परमानंद प्राप्त करू शकतो. तर आता यावेळी कृष्णांपासून बहिर्मुख असल्यामुळे अर्जुन दुःखी आहे, पण आता तो म्हणजे जोडून घेणार आहे. नंतर त्याचे बघा आपण बघू तो बदल झालेला, कृष्णांची शरणागती घेऊन त्याच्यामध्ये कसा बदल होतो ते आता आपण बघणार आहोत. किती वाजले? 4:13 झालेले आहेत. मला असं वाटतं आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेला आपण 8व्या श्लोकापासून कंटिन्यू करूया. आता तुमच्या काही शंका असतील तर मी घेते. आजच्या अध्यायावरती जे आपण शिकलेलो आहे ह्याच्यावरती काही शंका असतील तर घेऊ आपण.